नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज किचनमध्ये। आणि हे बघा, आज ना दिव्याची अमावस्या आहे, म्हणजेच दीपपूजा अमावस्या। आणि या अमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते। दिवे आपल्या घरात जे दिवे असतील ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यांची पूजा करायची। आणि आज त्या दिव्यांना कणकेच्या दिव्याने ओवाळायचं असतं। तर चला आपण पूजा सुरुवात करूया। पाट घ्या आणि पाटाभोवती अशी छान अशी रांगोळी काढा। एक लाल कपडा, कुठलाही कपडा असेल तुमच्याकडे तो तुम्ही अंथरू शकता। हे आपण दिवे ठेवून घेऊया। दिवे स्वच्छ धुवून त्यामध्ये फ्रेश वात आणि तेल घालायची। तुपाचेही लावू शकता आणि तेलाचेही लावू शकता, जे तुमच्याकडे शक्य आहे ते आता हे दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे। दिवे प्रज्वलित केलेले आहेत। आता आपण याला हळदी कुंकू लावून घेऊ। तुम्ही पाहू शकता, असं सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं। आता तांदूळ व्हायचे। आणि आजच्या दिवशी आपल्या घरात लहान मुलं किंवा मुली असतील त्यांची सुद्धा ओवाळणी केली जाते, त्यांना सुद्धा संध्याकाळी ओवाळायचं। आता माझी मुलं शाळेत गेलेले आहेत, मी आल्यानंतर त्यांना ओवाळणार आहे। तुमच्यासुद्धा घरात लहान मुलं असतील तर आज तुम्ही त्यांना ओवाळा, कारण आज दीपपूजा अमावस्या आहे आणि ते तुमच्या घरांचे दीपकच आहेत। हे बघा, हे कणकेचे दिवे आहेत, याला पण आपण हळदी कुंकू लावून घेऊ। हे पहा, हे बाबळीचे फुलं, आजच्या पूजेला याचं खूप महत्त्व आहे। बाबळीचे फुलं व्हायचे सुरुवातीला। आता दुर्वा वाहून घेऊयात। आगरडा आम्हाला भेटला नाही म्हणून आम्ही तो नाही वाहत आता। आणि आता हे फुलं वाहून घेऊयात, तुम्ही बघू शकता। आणि या कणकेच्या दिव्यांना सुद्धा आपल्याला फुलं आणि हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे। आणि आता हे आपण नैवेद्य दाखवून घेऊया। मी नैवेद्यासाठी शेवयांची खीर केलेली आहे। तुम्ही तुमच्याकडे जे काही कराल, शक्य होईल तुम्हाला ते नैवेद्याला करू शकता। असं काही नाही आहे की शेवयाची खीरच केली पाहिजे, कोणी पुरणपोळीसुद्धा करू शकतं, कोणी शिरापुरी करतं, कोणी खीर करतं। तर हे अशी झालेली आहे आमची दीपपूजा अमावस्या साजरी। आणि अशा पद्धतीने आम्ही पूजा केलेली आहे। तुमच्याकडे कशी करतात ते कमेंट करून नक्की सांगा। आणि पूजा कशी वाटली तेही सांगा। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।